भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सेमीफायनलचा सामना नाही. फॅन्स म्हणतायत फायनल अगोदरची ही फायनल मॅच आहे. त्याचं कारण जर अगदी तुल्यबळ दोन संघांचे जर का ॲनालिसिस केलं तर लोक असं म्हणतायत ह्याच दोन संघांमध्ये खरी लढत होणार आहे. कागदावरती तरी तसं दिसतंय. एक मोठा बॅट्समन इंग्लंडचा दुखापतग्रस्त झाला आणि संघाच्या बाहेर गेला, ज्याचं नाव होतं जॉनी बेस्टो, ज्यांनी संपूर्ण समरमध्ये बॅटनी धुमाकूळ घातलेला होता. पण तो नसला म्हणून इंग्लंडची टीम वीक होत नाही. एक परिपूर्ण संघ इंग्लंडचा आहे हे आपल्याला प्रांजळपणे कबूल करायला लागेल. बॅट्समन आहेत, ऑलराऊंडर्स आहेत, फास्ट बॉलर्स आहेत, दर्जेदार स्पिनर्ससुद्धा आहेत, अनुभव आहे, तारुण्य आहे. खरोखर इंग्लंड टीममध्ये सगळं आहे. तुम्ही म्हणाल मी एवढं कौतुक का करतोय? थोडक्यात बघा, मोईन अली, बेन स्टोक्स आणि जोस बटलर हे त्यांचे 3 खांब आहेत ज्यांच्यावरती हा संघ उभा आहे. बॅटिंगमध्ये जसं जोस बटलर आहे तसंच ब्रुक्स आहे, लियाम लिव्हिंगस्टोन आहे, मोईन अली जबरदस्त फॉर्ममध्ये, बेन स्टोक्स भरवशाचा बॅट्समन आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी ख्रिस वोक्सपर्यंत जो त्यांचा फास्ट बॉलर आहे त्यांच्या टीममध्ये बॅटिंग करण्याची क्षमता आहे. दुसरी गोष्ट, फास्ट बॉलरकडे बघू. मार्क वूडचा अजून मला माहीत नाही तो खेळतोय की नाही, पण सॅम करन आहे, मार्क वूड आहे, ख्रिस वोक्स आहे आणि ह्याच्याबरोबर मोईन अली आणि आदिल रशीदची अत्यंत अनुभवी दर्जेदार स्पिन ऑप्शनसुद्धा त्यांच्याकडे आहे. म्हणून मला इंग्लंडचा संघ तगडा वाटतो. भारतीय संघाची सत्व परीक्षा या उपांत्य सामन्यात बघितली जाणार आहे. गेल्या 3-4 दिवसामध्ये ऑस्ट्रेलियातलं हवामान खूप बदललं आहे. आत्ता तुम्ही बघा, मी रिपोर्टिंग करतोय, जबरदस्त स्वच्छ ऊन आहे. ॲडलेडमध्ये देखील तसंच राहिल्यामुळे विकेटमध्ये फरक पडला आहे. विकेटला भरपूर रोलिंग, भरपूर पाणी मिळाल्याने एक चांगलं बॅटिंग विकेट तयार करायचा प्रयत्न केला गेला आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर इंग्लंडच्या तुलनेमध्ये भारताची बॉलिंग थोडी कमी वाटते. तो जर का भाग दूर करायचा असला तर भारतीय बॅट्समनला जबाबदारी स्वीकारून 20 रन जास्त करायला लागतील. अर्थात 360 प्लेयर सूर्यकुमार यादव, सातत्यपूर्ण विराट कोहली यांच्याकडे आपलं लक्ष आहे. गेल्या 2 सामन्यांमध्ये KL राहुल फॉर्ममध्ये आला आहे आणि अजून रोहित शर्मा नावाचा फटाका अजून फुटायचा आहे. जसा बाबर आझम मोठी खेळी करायला तडफडतोय, मेहनत करतोय, जीव पणाला लावतोय, तसंच रोहितच्या मनात सुद्धा आहे, हे विसरून चालणार नाही. महत्त्वाच्या सामन्यामध्ये रोहित काय करतो ह्याची धास्ती आपल्याला जेवढी आहे तेवढीच इंग्लंड टीमला सुद्धा, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. भारतीय संघ विश्वासाने या सामन्याला सामोरं जाणार आहे. फक्त इंग्लंड संघावरती कुरघोडी करण्याकरता 20-40 40 ओव्हर एकाग्रतेने सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यावाचून दुसरा काही पर्याय नाही आहे. काही गोष्टीत सुधारणा करायला लागणार आहे, जे मी सतत गेल्या 3 क्लिप्समध्ये सांगतोय. स्ट्राईक रोटेशन करायला लागणार आहे. चांगल्या बॉलवरती एकेरी धावा काढायचं तंत्र आत्मसात करायला लागणार आहे, कारण त्यामुळे बॅट्समनचा एंड बदलतो, बॉलरला त्याचा त्रास होतो. ही गोष्ट KL राहुलला कळते, आता ती वळायला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे फिल्डिंगमध्ये रनआउटचे चान्सेस सोडून चालणार नाही. T20 क्रिकेटमध्ये तुम्हाला सांगतो, जेव्हा 1.80 रन असते बॅट्समन 2 पळण्यासाठी धावतो, त्यामुळे रनआउटची संधी खूप असते. ती संधी कुठला संघ साधतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय संघाला आपल्या सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा देत असताना मी एवढंच म्हणेन, फायनल अगोदरची फायनल बघायला तुम्ही तयार आहात का? तुमच्यामध्ये मनामध्ये कुठल्या खेळाडूचा खेळ बहरेल असं तुम्हाला वाटतं? इंग्लंडच्या संघाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी म्हणतो त्यांचा संघ परिपूर्ण आहे, तसा तुम्हाला वाटतो का? मला जरूर तुमची मतं कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.